हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा, मी शौनक अँड वेलकम टू आवर चॅनल. तर आमची नाशिकची ट्रिप सुरूच आहे. आज संध्याकाळी आम्ही 7:30च्या ट्रेनने आम्ही परत निघणार आहोत. आणि आज सकाळी पण तुम्ही बघितलं आमच्या आजच्या ब्लॉग्समध्ये आम्ही कसे शॉपिंग वगैरे करत होतो आणि भटकतच होतो कंटिन्यूअस नाशिकच्या छोट्या छोट्या गल्ल्यातून वगैरे. आणि पुन्हा आम्ही आमच्या घरी आज जाऊन आलो, तेही तुम्ही बघितलं असेल आमचं घर आतून वगैरे कसं आहे. तर मग आता आम्ही परत कुठे आलो वर्षा? आता आपण परत हॉटेल पंचवटी यात्रेवरती आलेलो आहोत आणि आता आपण जेवायला जात आहोत त्यांच्या पंगत थाळी या रेस्टॉरंटमध्ये. तर या ठिकाणी ना खालती 2 रेस्टॉरंट आहेत, जशी वर्षा आधी म्हणाली होती. तर दुसरं जे पंगत आहे ते थाळी रेस्टॉरंट आहे प्रॉपर. आता तिकडे जाऊन खाणार आहोत आम्ही. आणि सिन्स बाहेर खूप गर्दी आहे, म्हणजे ना प्रत्येक ठिकाणी त्यांचे हे चालू आहे, शिवजयंतीचे उत्सव ट्रॅफिक जाम आहे, बऱ्याच ठिकाणी नाही आहे, नाकाबंदी आहे आणि तुम्ही हे केलं आहे. कुठेतरी बाहेर जाऊन खाण्यापेक्षा इथेच खाणं आपण प्रेफर केलेलं आहे. मग चला आता खालती जाऊया हॉटेलमध्ये आणि आजचा मेनू काय आहे ते बघूया. तर जाऊया आतमध्ये. पंगत थाळी रेस्टॉरंट हे या एरियामधलं जुनं आणि प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. इथला ॲम्बियन्स जो आहे तो एकदम सिंपल ठेवलेला आहे. उगाच जास्त तामझाम त्यांनी इथे केलेली अजिबात दिसून येत नाही. आम्ही आमच्या टेबलवर येऊन सेटल झालो आणि अवघ्या काही मिनिटातच त्यांच्या वेटर्सने येऊन फटाफट सगळ्या डिशेस सर्व करायला सुरुवात केली. त्यांच्या भाज्या डाळी ते जे काही सर्व करत होते ते एकदम गरम गरम सर्व करत होते आणि त्याच्या भांड्यातून ज्या वाफा येत होत्या त्याच्यावरनंच कळत होतं की हे अगदी कढईतनं काढून आमच्या ताटात ती लोक वाढत आहेत. जशी अशी डिश आमची भरत होती तशी तशी आमच्या तिघांची भूक पण खूप वाढत होती. कधी एकदा यांचं वाढणं संपतंय आणि कधी एकदा या जेवणावर ताव मारतोय असं काही झालं होतं आमच्या बाबतीत. तर आता वर्षा सांगेल की प्रिपरेशन कसं आहे, इकडची थाळी कशी वाटली. आपण नॉर्मली ठाणे मुंबईला तर खातोच, पण नाशिकमध्ये जी थाळी आम्ही घेतली आज पंगतमध्ये ती कशी आहे. थाळी चांगली आहे, गुजराती थाळी आहे ही. आणि प्रिपरेशन चांगलं आहे, तेलकट अजिबात नाही आहे, स्पायसी अजिबात नाही आहे आणि छान आहे. म्हणजे गरम गरम आहे सगळं बेसिकली आणि त्याने एवढं मस्त वाढलं आहे. आणि आता आम्ही आता खाण्याचा आस्वाद घेतो आहे. चला आता आपण खायला सुरुवात करूया. आम्ही मनसोक्त या थाळीचा आस्वाद घेतला आणि मग रूमवर जाऊन थोडा वेळ आराम केला. संध्याकाळी 5 वाजता खालती उतरून आम्ही आमचं चेकआउट फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या. तर फायनली चेकआउट फॉर्मॅलिटी सगळ्या झालेल्या आहेत. आणि हे बघा, तर आपल्या मागे आहे हॉटेल पंचवटी यात्री आणि आता इकडे जवळच अशोक स्तंभ आहे, तिथे जात आहोत. आणि ऑलरेडी शिवजयंतीचा जो उत्सव आहे तो दिवसभर सुरू होतात, पण आता थोडा त्याला अजून वेग आलेला आहे. थोड्या वेळानंतर मिरवणुका निघायला सुरुवात होतील. तर ते म्हणालेले की थोडंफार नाकाबंदी असते, त्यामुळे जरा वेळेवरच निघा तुम्ही स्टेशनकडे. पण आमचा जो रूट आहे तिथे तेवढा ट्रॅफिक नाही आहे, बट आतल्या थोड्याशा गावामध्येच काय जो आम्हाला वेळ लागेल तो. म्हटलं आता वेळ झालेली आहे तर जरा पटकन अशोक स्तंभापर्यंत जाऊन येऊ, जरा उत्सवाची झलक बघूया कशी आहे आणि मग पुन्हा हॉटेलवर येऊन आपण मग निघूया नाशिक रोड स्टेशनकडे. तर फायनली आता आपण आलेलो आहोत अशोक स्तंभ या परिसराच्या इथे. उपस्थित सर्व मान्यवर आणि शिवभक्तांचे अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्र मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. मोठ्या गुरमीत घोड जळ पायतळ फौज फाटले बक्कड अंगिदा हत्तींचं बळ
पाहणारा काफी चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिड खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रूड लुटली. कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही. विमान मानाला खानदाभिमान मानाला, कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला, खर आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुवा गेला, खान एडबडला. इतक्यात महाराजांना पोटामध्ये पिछवाडा ढकलला, पोटामध्ये पिछवाडा ढकलला. वाघेना खानचा मारा केला, वाघेना खानचा मारा केला. फाटलं फोटाला, रायो आला जी जी जी, हायरो आला जी 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 जी. धन्यवाद. तर आता तुम्ही बघितलं असेलच काय दणक्यात इकडे उत्सव साजरा होतो. आणि त्या छोट्या मुलांनी तो जो पोवाडा म्हटला, जे पाठांतर त्या पोराचं होतं, पण आम्ही कडे ते काहीतरी सुरू केला होता आणि त्यातलं थोडंफार मी कवर करायचा प्रयत्न केला. आणि तो जो पुतळा आहे महाराजांचा, तो जबरदस्त आहे, खूपच भव्य आहे. आणि तो इथे प्रत्यक्षातून बघण्यात एक वेगळीच मजा आहे आणि एक वेगळीच ऊर्जासुद्धा मिळते त्याच्यातून. तर मग आता चला, आता आम्ही आलेलो आहोत परत आमच्या हॉटेलवर. पण ते बॅगा वगैरे आम्ही खालतीच ठेवलेल्या आहेत आणि आता इकडनं बॅगा घेऊ आणि जाऊ नाशिक रोड स्टेशनकडे. आणि मग आमची जर्नी होम परत सुरू होणार आहे ठाण्यासाठी. उद्यापासून परत सेम रुटीन. लकीली नाक्यावरच आम्हाला रिक्षा मिळाली आणि आता आम्ही निघालेलो आहोत नाशिक रोड स्टेशनकडे. जवळपास अर्धा तासाचा रस्ता आहे आणि त्यानंतर 7:30ची आमची वंदे भारत आहे आणि मी साधारण 10पर्यंत ठाण्याला पोहोचेल आणि पुढे अर्धा पाऊण तास घरी जायला. तर अशी काही जर्नी आहे रिटर्न होमची. तर मला संध्याकाळची जी वंदे भारत आहे ती सुद्धा शिर्डीवरनं येणारच आहे. तर आता आपण आलेलो आहोत ते द्वारका सर्कल येथे. हा वरती आहे तो आहे हायवे, मेन हायवे आपला. इकडनं खालनाथ आपण निघणार आहोत. सो फायनली आमची जर्नी संपून आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहोत नाशिक रेल्वे स्टेशनला. इथे आता छोटंसं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. रिक्षा स्टँड वगैरे आहे इकडे. तर इकडनं आता आज जाऊ आम्ही आणि आमच्या प्लॅटफॉर्मवर जाऊ. बघू कोणत्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन येते. शिर्डी टू CSMT वंदे भारतचं टायमिंग जवळपास 7:25च्या आसपास काहीतरी होतं आणि प्रत्येक वेळेला ते टाईम वाढतच होतं. असं करत करत जवळपास अर्धा तास आमची वंदे भारत एक्सप्रेस लेट झाली. तर फायनली आता जवळपास अर्धा तास नाशिक रोड स्टेशनवर आम्ही थांबून होतो आणि वंदे भारत जवळपास 7:25ला येणारी गाडी जवळपास 8:15पर्यंत आलेली आहे. आणि आता आमची जर्नी सुरू होणार आहे मुंबईच्या दिशेने. 10 वाजता पोचवायचं होतं पण आता पोचणार 10:30ला. आता भेटूया आपण डायरेक्ट जेवण आल्यावरच. तर आता फायनली त्यांनी डिनर सर्व केलेलं आहे. दही आहे आणि इथे बघूया ह्याच्यात काय काय आहे. अजून ओपन करून बघूया काय आलेलं आहे आज. ओके, डाळ भात आणि पनीरची भाजी आहे. इथे चपाती दिसत आहेत, इथे बटाट्याची भाजी. ओके, तर 2 भाज्या दिलेल्या आहेत त्यांनी. तर हा आहे मेनू. बटाट्याची भाजी आहे, भात आहे, पनीरची ग्रेव्ही आहे, डाळ आहे, दही आहे आणि छोटे छोटे फुलके आहेत. तर चला आता आपण जरा जेवणाचा आस्वाद घेऊया. साधंसं जेवण आहे. झालं आमचं आत्ताच डिनर. ओके होतं. नॉर्मल पनीरची भाजी, आलू मेथी मटर होती म्हणजे सुकी भाजी, 2 पराठे होते छोटे छोटे, दाल आणि राईस असं त्यांनी दिलं होतं आणि दही होतं बरोबर. चांगलं होतं, ओके होती टेस्ट. म्हणजे लास्ट टाइम तेजसचं जसं होतं सेम तसंच तीच क्वालिटी आहे. म्हणजे वंदे भारत असं वाव तुम्हाला देत नाहीत. ओके, नॉर्मल फूड आहे, पोट भरतं. पोट भर असतं.
आम्हाला पण एक व्हेज ऑप्शनच होता. आय डोंट नो नॉनव्हेज आहे की नाही, पण आमची शिर्डी जी आहे ना, आधी आम्हाला वाटलं की आमची जालनावरनं येणारी आहे, तर थोडंसं कन्फ्युजन होतं आधी, बट नाही, ही पण तीच आहे. नाही ही शिर्डी करताना ऑप्शन होता व्हेज नॉन व्हेज फूडचा, पण आय डोंट नो ते सर्व करतात की नाही करत नॉनव्हेज. तर आम्हाला एक सांगायचं मग मी कशी काय सांगत होतो की आम्हाला ती वाटतं की आम्ही ज्या वंदे भारतने रिटर्न जाणार आहोत ते आम्हाला वाटतं की ती जालनावरनं येणारी आहे, पण ती नाही, ती सकाळी आहे. ही शिर्डीवर संध्याकाळी निघते आणि 7:25 नाशिक पॉल्टी दिसतात. तर त्याच वंदे भारतने आम्ही ट्रॅव्हल करतो. आता जेवण झालेलं आहे. आता जेवण झालं आहे व्यवस्थित. आता बसून नुसतं रिलॅक्स करायचं आहे ठाणे स्टेशन येतोपर्यंत. तर आता 2 आवर सरप्राईज, हे एक्सपेक्टेड नव्हतं बट आम्हाला मिळालेलं आहे आईस्क्रीम. सो बटरस्कॉच फ्लेवर आहे. येस, माझ्या मते जेव्हा तुम्ही डिनर ऑर्डर करतात तर बहुधा ते एखादं स्वीट डिश असणारच, तर मे बी आमच्या नशिबात आईस्क्रीम होतं. मस्त भरलेलं आईस्क्रीम. तर आता आम्ही आईस्क्रीमवर ताव मारतो आणि रिलॅक्स करतो. फायनली आता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. गाडी तिच्या ठराविक वेळेनुसार अर्धा तास लेट झाली. म्हणजे 10:06ला ती ठाण्याला यायला पाहिजे होती, ती 10:40ला पोहोचली ठाण्याला. येस, आणि जवळपास अर्धा तास मध्ये तोच स्पीड ठेवला तिने. आणि ॲक्च्युली घाटाविटात एकदमच स्लो होती गाडी ती. कसारा सोडल्यानंतर कल्याणी असोपर्यंत मस्त तिने पळवली ती. बट एकंदरीत आमचा एक्सपिरियन्स वंदे भारतचा खूपच छान होता. दोन्ही वेळेला येऊन जाऊन मजा आली. आणि एक जी असते ना की आपल्याला या गाडीत बसायचा जो फील होता तो आला, मजा आली. आणि आमची नाशिकची ट्रिप पण खूप छान झाली. छोटीशीच होती बट खूप फिरलो, खूप पायी फिरलो आम्ही नाशिकच्या त्या छोट्या छोट्या गल्ल्यातून. ती जुनी जुनी घरं बघत, आणि काही काही घरं तर 100 वर्षांहून अधिक जुनी पण होती. आणि खूप छान वाटलं ते. आणि आता हा व्लॉग आम्ही इकडेच थांबवतो. सो हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्स ऑन ठेवा. तर मग लवकरच भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. बाय बाय.